माझ्याजवळ नॉलेज नाहीये. मला बिझनेस करायची इच्छा आहे. बट नॉलेज नाहीये कोणताही बिझनेसचा, कारण की अजूनपर्यंत कुणाच्या बिझनेसमध्ये आम्ही गेले नाहीये किंवा आम्ही अजून जॉबसुद्धा नाही केले. आम्ही आहे एक हाऊसवाईफ. घर सांभाळणं, परिवार सांभाळणं, लहान बाळाला सांभाळणं, जेवणं करणं हेच आमचं मुख्य जे काम आहे ते आहे. ह्याच्यामध्ये आमची मास्टरी आहे. झिरो नॉलेज आहे. तुमच्याजवळ झिरो नॉलेज आहे, तरी काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला घरातल्या बाहेर न पडता तुम्ही घरी बसल्या बसल्या बिझनेस करू शकता. असा बिझनेस घेऊन आलेले आहे अंकलेश्वर सिल्क मिल्स. 1988 पासून ही कंपनी काम करते. साड्यांचं वेगवेगळं पॅटर्न मध्ये, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये सप्लाय करते ऑल इंडिया, आउट ऑफ इंडिया. किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे, तुम्हाला इकडनं माल मिळेल रिझनेबल भावामध्ये. साड्यांमध्ये भरपूर असं भन्नाट कलेक्शन अवेलेबल केलं जात असतं. त्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग झाली, प्रिंटेड साडी झाली, वर्क साडी झाली आणि तशीच फॅन्सी साडी झाली. आपली काठपदरची पण साड्या इथेच तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे. माझ्याजवळ नॉलेज नाहीये. मला बिझनेस करायची इच्छा आहे. बट नॉलेज नाहीये कोणताही बिझनेसचा, कारण की अजूनपर्यंत कुणाच्या बिझनेसमध्ये आम्ही गेले नाहीये किंवा आम्ही अजून जॉबसुद्धा नाही केले. आम्ही आहे एक हाऊसवाईफ. घर सांभाळणं, परिवार सांभाळणं, लहान बाळाला सांभाळणं, जेवणं करणं हेच आमचं मुख्य जे काम आहे ते आहे. ह्याच्यामध्ये आमची मास्टरी आहे. बट अदर्स वर्कमध्ये आमची मास्टरी नाहीये आणि आम्हाला पैसे कमवायचे तर कसं करू शकतो? तर मित्रांनो, झिरो नॉलेज आहे. तुमच्याजवळ झिरो नॉलेज आहे, तरी काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला घरातल्या बाहेर न पडता तुम्ही घरी बसल्या बसल्या बिझनेस करू शकता. असा बिझनेस घेऊन आलेले आहे अंकलेश्वर सिल्क मिल्स. 1988 पासून ही कंपनी काम करते. साड्यांचं वेगवेगळं पॅटर्न मध्ये, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये सप्लाय करते ऑल इंडिया, आउट ऑफ इंडिया. तुम्ही पण एक होलसेलर आहे किंवा तुमचा एक नवीन स्टार्टअप करायचे तेही घरात ना, किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे, तुम्हाला इकडनं माल मिळेल रिझनेबल भावामध्ये. साड्यांमध्ये भरपूर असं भन्नाट कलेक्शन अवेलेबल केलं जात असतं. त्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग झाली, प्रिंटेड साडी झाली, वर्क साडी झाली आणि तशीच फॅन्सी साडी झाली. आपली काठपदरची पण साड्या इथेच तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे, तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये. तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल, तेही घरी बसल्या बसल्या, तर तुम्ही एक वेळेस नक्की व्हिजिट करा अंकलेश्वर सिल्क मिल्सला. आता तुम्हाला प्रश्न आला की व्हिजिट करा म्हणजे तिथे जायला लागेल, तर असंही नाहीये की तुम्ही इथे आले तरच खरेदी करावा लागेल. तुम्ही नाही येते, नाही यायला जमत आहे, काही अडचणी आहेत, तर तुम्ही घरी बसल्या बसल्या व्हिडिओ कॉलच्या थ्रू कलेक्शन बघू शकता आणि त्यांची रेट जाणू शकता. फॅब्रिकची फिलफॉल व्हिडिओ कॉलने तुम्ही घेऊ शकता आणि आपला ऑर्डर सुद्धा ऑनलाईन तुम्ही करू शकता. हा तुम्हाला सर्व्हिस काय मिळणार आहे, तर सीओडीची खूप मस्त सर्व्हिस आहे. 50% 40% ऍडव्हान्स पेमेंट आहे. बाकीचं पेमेंट तुमच्यापाशी पार्सल येणार तेव्हा तुम्हाला पे करावा लागेल. बट हा जेन्युइन कंपनी आहे, ट्रस्टेबल कंपनी आहे, खूप जुनी आणि जाणीती कंपनी आहे. ह्या कंपनी संग जोडून तुम्ही चांगला प्रॉफिट मार्जिन घेऊ शकता. तुम्हाला कोणताही नॉलेज पाहिजे असेल तुम्हाला बिझनेसमध्ये, तर तुम्हाला सपोर्ट सुद्धा करून दिले जाणार. आणि हो, तुमच्यापाशी नॉलेज नाही असं होऊ नाही शकत, कारण की बेसिकली आपल्याला कपड्याचा फिलफूल माहीत पडतो आणि कपडा बिझनेसमध्ये तुम्ही आले तर नक्की तुमचा प्रॉफिट होणारच होणार. कारण की रोटी, कपडा आणि मकान तुम्हाला माहीतच आहे, हे बेसिक गरज आहेत आणि ह्या गरजेच्या कारणीच कपडा आताच्या टायमामध्ये अजून चालत आहे. म्हणजे अगोदरही चालतोय आणि आताही अजून जास्त चालतोय, कारण की फॅशन आहे. सर्वांना फॅन्सी कपडे घालणं किंवा फॅशनमध्ये राहणं आवडतं. टापटीप दिसायला पाहिजे आपण. तर तशा प्रमाणेतच हा बिझनेस वाढलेला आहे. ह्या बिझनेसमध्ये एक्सपायर्ड डेट नाहीये, की हां, साडी खराब होऊन जाणार, अजिबात खराब होऊ शकणार नाहीये. बट हां, लक्ष ठेवावं लागेल. दुसरी वस्तू, का ह्यांच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करू शकता. तेही फक्त 10,000 ते 15,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर वाट नका बघू. आजच दिल्या गेलेल्या नंबरवर कॉल करा. घरी बसल्या-बसल्या आपला ऑर्डर बुक करा. व्हीआरएल ट्रान्सपोर्ट तुमच्याजवळ येणार. कुरिअरची सुविधा पण अवेलेबल आहे. तुम्हाला जसं पटेल तशी संपूर्ण जी कलेक्शनची अपडेट आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे. एकच कंपनी अंकलेश्वर सिल्क मिल्स. एक वेळेस नक्की भेट घ्या. याला नसेल जमेल तर काही अडचण येणार नाहीये. तुम्ही ऑनलाईन पण माल आपला खरेदी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की झिरो नॉलेज असेल ते व्यक्ती पण स्वतःचा बिझनेस बिल्ड करू शकता. सर्व लोक अगोदर शिकलेले नव्हते.
पूर्वीच्या काळातले. बट तरीही ते त्यांचं जीवन व्यवस्थित जे ना ते जिवायचे. मग तशाच प्रमाणे जर तुम्हाला पण बिझनेस करायचे, तर 21 पाऊल उचला. तुम्हाला लक्षात येणार स्टेप बाय स्टेप काय-काय करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही या टेक्सटाईल बिझनेसमध्ये येणार, तेव्हा तुम्हाला समजेल, की खरं प्रॉफिट किती मोठा झाला. तर आजची व्हिडिओ होती तुमच्या कामाची, तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही व्हिडिओ तुम्ही कुठनं वॉच करताय. आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र.